कोल्हापूर शहराचं राजकारण सध्या चांगलंच पेटलंय. याचं कारण असं, कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर आणि त्याचबरोबर राजू शेट्टी यांच्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून चांगलं राजकारण पेटलंय. आता राजेश क्षीरसागर म्हणाले, की राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन आहे. त्यावरती राजू शेट्टी म्हणाले, की मी 5 वेळा निवडणूक लढवलेली आहे आणि जेव्हा-जेव्हा निवडणुकीच्या वेळी संपत्तीची छाननी झाली, त्यावेळेला माझ्याकडे 500 एकर जमिनीचा उल्लेख कुठेही झालेला नाही. तर माझ्याकडे जर 500 एकर जमीन असेल, तर राजेश क्षीरसागर यांनी पुरावे घेऊन बिंदू चौकामध्ये यावं आणि जर माझ्याकडे जमीन नसेल, तर राजेश क्षीरसागर यांनी बक्षीसपत्र म्हणून मला नाही तर करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी त्यांची संपूर्ण संपत्ती दान करावी. आता प्रश्न असा आहे, की राजेश क्षीरसागर हे आपली संपत्ती करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण करतील का? किंवा राजू शेट्टी जर त्यांच्याकडे 500 एकर जमीन निघाली, तर ती 500 एकर जमीन ते अंबाबाईच्या चरणी अर्पण करतील का? हा मुद्दा मात्र कोल्हापूरमध्ये सध्या चांगला चर्चेत आलेला आहे. म्हणजे कोणाकडे संपत्ती निघते की नाही माहिती नाही, पण करवीर निवासिनीच्या चरणी कोण काय दान करतं याच्याकडे सगळ्या लोकांची लक्ष लागून राहिलेली आहेत.